नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे दीपास लाईव्ह. तर सकाळ झाली आहे, तर सर्वात आधी तुम्हाला गुड मॉर्निंग. आणि बाहेर असं छान असं कोवळं ऊन पडलं आहे. मी आधी तुम्हाला ते दाखवते आणि नंतर दिवसाच्या कामाला सुरुवात करते. आणि इथं अजून माझं पिल्लू झोपलं आहे. संस्कृती अजून उठायची बाकी आहे. तोपर्यंत मी घरातले कामं आवरून घेते. संस्कृती झोपली आहे तोपर्यंत कपडे धुवून घेते. काम आवरून झाले आहे आणि इकडे माझी संस्कृती पण उठली आहे. बाळा गुड मॉर्निंग. झाली झोप माझ्या बाळाची? चला मग आता माझं बाळ ब्रश करणार, दूध पिणार. ओके, आता शंकू ब्रश करते, तोपर्यंत मी शंकूला दूध गरम करते. तर शंकूसाठी काजू आणि बदाम मी रात्री दूध घालून ठेवते. हे बघा, त्याची आता साल काढायची आणि तिला आधी काजू बदाम द्यायचे खायला आणि नंतर दूध गरम करून देते. तर तुम्ही पण लहान मुलांना काजू बदाम मनुके अक्रोड वगैरे रात्री भिजू घालून ठेवत जा आणि सकाळी ते खायला दिल्याने लहान मुलांची स्मरणशक्ती आणि तब्येत वगैरे छान राहते आणि शक्यतो मुलं आजारी कमी पडतात. इकडे संस्कृती दूध आणि काजू बदाम फिनिश करते, तोपर्यंत मी घराला पोछा मारून घेते. तर या मंडळी जेवण करायला. आणि बघा आज मी काय जेवण बनवलं आहे ते. शंकू आणि मी एकत्र जेवण करते. रात्रीची भाजी थोडी वांग्याची शेंगदाणे लावून केलेली आणि आता केलं आहे वांग्याचं भरीत आणि तोंडी लावायला लोणचं. तर जेवण करून झालं आहे आणि दुपारचा 1 वाजला आहे आणि अचानकच बघा पावसाचं वातावरण झालं आहे आणि इथं बघा हे पक्षी कसे बसले आहे आणि वारा खूप सुटला आहे, त्यामुळे हे पक्षी कसे बसले बघा. बिचारे घर शोधत आहेत बसण्यासाठी कुठंतरी आणि त्यांनासाठी आता पाऊस येतोय त्यामुळे स्वतःसाठी घर शोधण्याचा प्रयत्न करते. हा ना, वातावरण बघा कसलं खराब झालंय. आला पाऊस आला. ते ऑफिसला गेले असतील, ऑफिसला जमा कपडे वातावरण. बाहेर आता छान असा पावसाला सुरुवात झाली आहे आणि इथं आतमध्ये माझी शंकू भजी खाण्याचा आनंद घेत आहे. काय पाऊस कपडे मस्त. तर भजी खाऊन झाले आहे आणि शंकर बघा कसं पावसामध्ये एन्जॉय करत आहे माझी. तर हा व्हिडिओ इथं एंड करते. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.